गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण रोटेशनल डायनॅमिकचा 4th लेक्चर बघायचा आहे की ज्याच्यामध्ये आज आपल्याला रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी बघायचं. मागे आपण जे लेक्चर घेतलेलं आहे त्याचं तुम्ही रिवाइज केला आजच्या. तुम्ही जसं लेक्चर असतील त्याप्रमाणे हे जे डेरिव्हेशन दिले हे वहीमध्ये लिहायचं आहे. 2-3 वेळा लिहून पाठ करायचा आहे जे पूर्ण तुमच्या लक्षात राहील. आजचा क्वेश्चन बघूया. रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की आपण तर सर्क्युलर मोशन शिकवलं, मग लिनियर हा शब्द आला कसा काय? तुम्ही असं समजा की हे पूर्ण सर्कल आहे, सर्क्युलर मोशन आहे, पण फक्त इतक्या पार्टचा विचार करा. फक्त इतक्या पार्टचा विचार करा. हा लिनियर झाला. थोडासा भाग लिनियर झाला. जरी हा पूर्ण सर्क्युलर असेल तर हा लिनियर झालाय. म्हणजे याच्यामध्ये लिनियर पण मोशन आहे आणि पूर्ण सर्क्युलर पण मोशन. पार्टिकल परफॉर्मिंग uniform circular motion, center O, distance O to A and O to B, radius R. Particle move anti-clockwise direction. हा जो भाग दिला हा रेडियस आहे. पार्टिकल A to B मूव झालेला आहे. अँगल थीटा. Angular displacement theta, linear displacement delta S. A to B displacement straight line, सरळ रेषेतील आहे अर्क. लिनियर व्हेलॉसिटी आपण लिमिट घेतलेलं आहे. याच्यामध्ये लिमिट मध्ये इनिशियली जेव्हा असणार आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. थीटा इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस आणि आर्क डेल्टा एस इज इक्वल टू डेल्टा थीटा इंटू आर. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. लिमिट आर डेल्टा थीटा आर आपण बाहेर लिहिलेला आहे. Angular displacement divided by time is equal to angular velocity. V is equal to r omega. R radius, omega angular velocity. आणि फॉर्म्युला तयार झालेला आहे. Linear velocity is equal to radius into angular velocity. V is equal to r omega. जर याचा वेक्टर फॉर्म लिहायचा असेल तर आपण असं लिहिणार. मी या ठिकाणी लिहितो वेक्टर फॉर्म ओमेगा क्रॉस आर. वेलोसिटी वेक्टर क्वांटिटी ओमेगा क्रॉस आर. फॉर्म्युला आहे V इज इक्वल टू आर ओमेगा. आर रेडियस, ओमेगा अँग्युलर वेलोसिटी. ओमेगाचे पण फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ओमेगा 2 पाय n 2 पाय अपॉन t. हे 2 फॉर्म्युले आहेत त्याचे. आता याच्या बरोबर आपण आणखीन एक पॉइंट शिकूया. पिरियड, जो तुम्हाला माहिती आहेच. पिरियड म्हणजे काय? जर एक पार्टिकल पूर्ण एक चक्कर कंप्लीट केलेला असेल तर त्याला म्हणायचं आहे पिरियड. पूर्ण एक चक्कर पूर्ण करण्यासाठी त्याला जो काही कालावधी लागेल त्याला म्हणायचं आहे पिरियड. डेफिनेशन मध्येच दिलेलं आहे. पार्टिकल इथून फिरून इथपर्यंत आलेला आहे. डेफिनेशन मध्ये टाइम टेकन बाय अ पार्टिकल परफॉर्मिंग circular motion complete one revolution.
पूर्ण वन रेव्होल्युशन होण्यासाठी जो काही टाइम लागतो त्याला म्हणायचं आहे पिरियड. पिरियड, टाइम, डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. डिस्टन्स पूर्ण सर्कल आहे 2πr. व्हेलॉसिटी v, v चा फॉर्म्युला काय, v इज इक्वल टू आर ओमेगा. आर कॅन्सल होणार आहे, 2π अपॉन ओमेगा. पिरियडचा फॉर्म्युला 2π अपॉन ओमेगा. याचा आणखीन एक फॉर्म्युला असतो, तो असणार आहे T इज इक्वल टू 1 अपॉन n. हाही फॉर्म्युला आपल्या लक्षात असू दे. पिरियड म्हणजे रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. ज्याला आपण दोन फॉर्म्युले शिकलोय, v इज इक्वल टू आर ओमेगा. लिनियर वेलोसिटी इज इक्वल टू रेडियस इनटू अँग्युलर वेलोसिटी. आणि दुसरा फॉर्म्युला टाइम पिरियड 2π अपॉन ओमेगा. किंवा दुसरा आहे T इज इक्वल टू 1 अपॉन n. n म्हणजे फ्रिक्वेन्सी. आता याचे रिलेटेड एक एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पल इथे मी दिलेलंच आहे. एक्झाम्पल काय बघा, एक्झाम्पल दिलेलं आहे. द मिनिट हँड ऑफ क्लॉक इज 10 सेंटीमीटर. एक घड्याळ दिलेला आहे आणि त्याचा जो मिनिट हँड आहे त्याचा 10 सेंटीमीटर लॉन्ग. कॅल्क्युलेट द लिनियर स्पीड ऑफ टिप ऑफ मिनिट हँड. हे क्लॉक आहे. त्या क्लॉक मध्ये समजा मिनिट हँड, हॉवर हँड. हा जो मिनिट हँड आहे तो 10 सेंटीमीटर आणि त्याचं लिनियर स्पीड काढायचं. आता तुम्हाला सांगितलं की लिनियर स्पीड म्हणजे काय असणार आहे, की याचा इतकाच भाग बघा, इतकाच लिनियर आहे. हे याचं लिनियर स्पीड काढायचं आहे. गिवन काय दिलेलं आहे, गिवन दिलेलं आहे एन. एन म्हणजेच त्याचं रेडियस आहे आर. 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर म्हणजे 10 इंटू 10⁻⁻² मीटर. सेंटीमीटर आहे -2 म्हणजेच 10⁻⁻1 मीटर. आता आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा. फॉर्म्युला कसा वापरणार बघा आपण. फॉर्म्युला v इज इक्वल टू आर ओमेगा. आर दिलेला आहे 10 सेंटीमीटर, ओमेगा दिलेला नाही. ओमेगाचा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे, आर 2π डिवायडेड बाय टी. आता तुम्ही असं विचार करा की टी आलं, टीचा काय संबंध. तर हे घड्याळाचं एक्झाम्पल आहे. पण याच्यामध्ये आपण 2πn हा फॉर्म्युला वापरू शकत नाहीये. मिनिट हँड एक रेव्होल्युशन पूर्ण करण्यासाठी किती सेकंद घेणार आहे. 1 कंप्लीट रेव्होल्युशन 60 मिनिट आणि सेकंड मध्ये 60 इंटू 60 3600 सेकंड. हेच टाइम या ठिकाणी लिहायचं आहे. आर आर 10⁻⁻1 2 पायची व्हॅल्यू 3.14 टी 36 10⁻+2 10⁻+2. साधं कॅल्क्युलेशन आहे. 118 3.14 डिवायडेड बाय 18 10 ची पॉवर प्लस आहे. वर आलेले असेल तर मायनस येणार आहे. मायनस फक्त आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं आहे.
3.14 डिवायडेड बाय 80. हे कॅल्क्युलेशन असणार आहे 0.174 इंटू 10⁻⁻. याचा युनिट काय असणार आहे? लिनियर स्पीड आहे, मीटर पर सेकंड. आपण फॉर्म्युला काय लिहिलं? आर ओमेगा. आर रेडियस दिलेला आहे, ओमेगा 2π/t. मिनिट हँड पूर्ण रेव्होल्यूशन पूर्ण करणार आहे 60 मिनिट 60 सेकंड, 3600 सेकंड. या ठिकाणी लिहिलेले आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. एक्झाम्पल लिहून घ्या. आणखीन एक एक्झाम्पल दिलेलं आहे. एक्झाम्पल काय बघा. द स्पीड ऑफ रेव्होल्यूशन ऑफ ऑब्जेक्ट परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन increase from 30 rpm to 120 rpm in 25 minutes. एक ऑब्जेक्ट आहे, तो गोल फिरा आहे, त्याचं स्पीड रेव्होल्यूशन पर मिनिट 1 मिनिटामध्ये त्याचे 30 रेव्होल्यूशन होतात, त्याचं स्पीड वाढून 120 झालेला आहे. हा जो चेंज झालेला आहे 25 सेकंड मध्ये. कॅल्क्युलेट अँग्युलर ऍक्सेलरेशन. त्याच्यानंतर आपल्याला लिनियर स्पीड पण विचारलं आहे, पण पहिला ही क्वांटिटी काढूया. गिवन काय दिलेलं आहे? गिवन दिलेलं आहे N1 30 RPM. आरपीएम चालते का आपल्याला? नाही, आरपीएस करायला पाहिजे. सेकंदामध्ये फेरे काढायचे. हे मिनिटातले कितीला भागायला आपल्याला? 60 मिनिट. आणि असणार आहे हाफ किंवा 0.5 RPS. N2 नंतर स्पीड काय झाली? 120 RPM. 120 डिवायडेड बाय 60 2 RPS. रेव्होल्यूशन पर सेकंड. टाइम काय दिलेला आहे याच्यासाठी? टाइम दिलेला आहे 25 सेकंड. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला अल्फा change in velocity with respective time. Final velocity minus initial velocity divided by time. डायरेक्ट ओमेगा दिलेला नाहीये. 2π n2 2π n1 डिवायडेड बाय t. 2π कॉमन घेऊ शकतो आपण आणि फॉर्म्युला तयार होणार आहे 2π n2 मायनस n1 डिवायडेड बाय. फक्त किमती लिहायची आहेत आपल्याला. अल्फा 2π 2 3.14 n2 आहे 2 मायनस n1 0.5 डिवायडेड बाय टाइम आहे 25 सेकंड. साधं कॅल्क्युलेशन आहे 6.28 इंटू मायनस केलेला असेल तर 1.5 डिवायडेड बाय 25. हे फक्त कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. कॅल्क्युलेशन तर इथं भाग जाणारी संख्या आहे 5.3. Calculation alpha is equal to 6.28 into 0.3 divided by 5. आणि हे जर कॅल्क्युलेशन येणार आहे कॅल्क्युलेशन 6.28 1.5. हे पूर्ण कॅल्क्युलेशन येईल 0.38 मीटर पर सेकंड.
एवढं बेसिक कॅल्क्युलेशन आहे, तुम्ही करू शकता. मी याचा आन्सर लिहिला 0.38 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. रेडियन पर सेकंड स्क्वेअर, कारण अँग्युलर ऍक्सलरेशन करतोय. आता परत काय विचारलंय बघा, कॅल्क्युलेट द रेडियस दिलेला या ठिकाणी 1.5. कॅल्क्युलेट द इनिशियल अँड फायनल लिनियर स्पीड. आता आपल्याला आर दिलेला आहे, आपल्याला आर दिलेला आहे, आर दिलेला आहे 1.5. इनिशियल स्पीड v1, v is equal to r omega 1, r is equal to omega r 2 pi n1. सगळ्या किमती आपल्याला माहित आहे. r 1.5 to 3.14 into n1. n1 काढलेला आपण 1/2. हे 2 आणि 2 कॅन्सल होणार आहे. फक्त या दोन्हीचं कॅल्क्युलेशन करायचं आहे, याचं आणि याचं. ते कॅल्क्युलेशन करू शकतो आपण 4.7 मीटर पर सेकंड. आता हे कॅल्क्युलेशन करण्यात मी काही वेळ घालवत नाहीये, कारण बेसिक कॅल्क्युलेशन आहे, तुम्हाला सहज येऊ शकते. आपण इनिशियल काढलेलं आहे. फायनल किती आहे 120. v2 इज इक्वल टू r ओमेगा 2. रेडियस तेच आहे, फक्त अँग्युलर स्पीड बदललेला आहे. r 2 पाय n2, r आहे 1.5 टू 3.14 n2 ची किंमत आहे. हे सोपं कॅल्क्युलेशन आपण करू शकतोय आणि याची व्हॅल्यू असणार आहे, डायरेक्टली तुम्ही 18.84 मीटर पर सेकंड. v1 इनिशियल लिनियर स्पीड, v2 फायनल लिनियर स्पीड. एकाच एक्झाम्पल मध्ये आपण 3 किमती काढलेल्या. फक्त आपल्याला बेसिक फॉर्म्युले पाठासाठी. ओके.